अधिक मास आला की सोशल मीडियावरती फोटो झळकतात. जावयाला सोन्याची अंगठी दिली, महागडे कपडे दिले, मोठे मानपान केले आणि हे सगळे आपण अभिमानानं स्टेटसवर टाकतो, मिरवतो, कौतुक करतो. पण एक प्रश्न विचारतो का, या सगळ्यांचा खर्च कोण करतं? फक्त आणि फक्त मुलीचे आईवडील. म्हणजे लग्नानंतरही मुलीच्या माहेरवरच संपूर्ण आर्थिक जबाबदारी का? कारण पुरुष सत्ताक व्यवस्था फक्त स्त्रियांवर नियंत्रण ठेवत नाही, तर तिच्या कुटुंबावर आर्थिक आणि सामाजिक दबाव निर्माण करते. इतकंच नाही, ही व्यवस्था इतकी खोल रुजली आहे की शोषणालाच आपण संस्कृती समजू लागतो आणि अन्यायालाच परंपरा समजू लागतो. अधिक मासा खगोलशास्त्राचा विषय, पण त्याच्या नावाखाली महिलांच्या आई वडिलांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकायचा. आणि दुर्दैव म्हणजे ह्या व्यवस्थेची बळी ठरणारी, शिकार ठरणारी जी महिला आहे, ती मात्र याला अभिमान बाळगू लागते. जोपर्यंत या प्रथांकडे आपण विचारपूर्वक बघणार नाही व या प्रथा परंपरा प्रश्न विचारणार नाही, समानतेचा पाया आपल्याला रोवायचा आहे. स्त्री आणि पुरुष हे समान असतात. महिला ही पुरुषाची दासी किंवा गुलाम नसते. याकडे आपण वाटचाल करत असताना मात्र अशा चुकीच्या परंपरेमधून, महिलांना गुलाम बनवणाऱ्या परंपरेमधून बाहेर पडणं गरजेचे आहे. तर त्याची अभिमान आपल्याला वाटू लागला तर एक खऱ्या अर्थानं खूप मोठी शोकांतिका आहे. धन्यवाद.